नमस्कार, मी श्यामराव मोकाशी. महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेनं हा व्हिडिओ ऐकणे एकमेकाला शेअर करा. जी आपला रिक्षा टॅक्सीला मीटर असतात ती रिपेरिंग म्हणजे चालूमध्येच ते बंद पडत असतात. कधी बी कुठलंही समजा काय असेल तर मीटर बंद पडतात. शासनाने एक वेळ पास केल्यानंतर पुन्हा ती मीटर कधी बंद पडली तर त्यासाठी RTO विभागाकडून लायसन दिली जातात. आता लायसन देताना ह्यांचे काय खोटे पत्ते असतात बरं का. तिथं तज्ज्ञ असतो एक, ह्यांचं 5 वर्षाचं जागेचं स्वतःची जागा असेल तर ठीक असतं, नाहीतर तुम्हाला भाड्याचं 5 वर्षासुद्धा अग्रीमेंट चालतं, 3 वर्षासुद्धा चालतं. लायसन 5 वर्षासाठी दिलं जातं. त्याला अट्टे असतात, नियम असतात. म्हणजे मीटरमध्ये RTOच्या परवानगीशिवाय कुठलं ह्यांना सील ओपनसुद्धा हातसुद्धा लावता येत नाही. म्हणजे आता समजा एखादा मीटर बंद पडलं तर RTOची परवानगी काढावी लागते आणि ती तुम्हाला तात्काळ RTOवाले देतात, असं काही नाही. आणि मग ते मीटर खोलायचं असतं. पण असं कुठं काही होत नाही बघा. आता मनाला वाटेल तसे हे मीटरवाले मीटर खोलतात, काही बी करतात. आणि दुसरं म्हणजे ह्यांनी RTOमध्ये ज्या वेळेला लायसन काढली, लायसन एकाच्या नावावर आहे आणि पत्ता एकाचा आहे आणि त्या लायसन तिसऱ्याच ठिकाणी आहे. म्हणजे दुकानच तिसऱ्या ठिकाणी आहे. हा एक मोठा घोटाळा आहे. शिवाय काय काय झाले माहिती आहे का, एका लायसनच्या नावावर 2-2 दुकानंसुद्धा आहेत. कुणाला काय पत्ता नाही. आणि शासनानं ही संपूर्ण मीटर दुकानांची चौकशी करा, मीटर वर्कशॉपची, म्हणून आदेश बी दिलेले आहेत. पण RTOवाले आणि मीटरवाले ह्यांची बी मोठी दोस्ती असते ना, कारण शासनाचे अधिकारीच मुळात भ्रष्टाचार असतात. आता काय हे RTOवाले चौकशी कधी करणार. म्हणजे त्या दुकानाचं RTOमध्ये पत्ता एक, दुकान आहे 4थ्या ठिकाणी, दुकान एकाच्या नावावर होतं, चालवतो हेच. म्हणजे त्यानं आणि शेवटी जेवढ्या मीटरला हात लावेल, त्यानं जेवढे मीटर खोलतील त्यांना GSTचं बिल द्यायचं असते. त्याची नोंद तिथं लागते त्याच्या दुकानात. आज किती 10 मीटर खोलली, 2 मीटर खोलली, 20 मीटर खोलली, त्यांचं बिल किती आलं, त्यांना बिल कुठलं दिलं, किंवा त्याचं काय काम केलं, RTOची परवानगी होती का नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्याला जतन कराव्या लागतात. आणि महिन्यातून, 2 महिन्यातून किंवा 3 महिन्यातून RTO अधिकाऱ्यांनी त्यांची झाडाझडती घ्यायची असते, तपासणी करायची असते. जर दोषी आढळला तर त्याच्यावरती कारवाई करायची असते. दुकानचं लायसन्ससुद्धा सस्पेंड होतं. हे मात्र लक्षात ठेवा. पण हे काय आहे, RTO अधिकारीच मुळात भ्रष्टाचारी आहे. त्याच्यामुळं कसली यांची चौकशी काय कसली. पण ह्याच्यात RTO अधिकारी मात्र अडचणीत येणार आहेत. धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा.